लातूर जिल्ह्यातील जळकोट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोरी केलेले ट्रॅक्टर व चोर 12 तासात ताब्यात घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे। त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी जळकोट पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीराम माचेवाड व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानलेत। 10 ऑगस्ट सोमवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी MS 26 ER 0576 क्रमांकाचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून नेल्याची घटना घडली होती। त्यावरून ट्रॅक्टर मालक इमाम कासार यांच्या तक्रारीवरून जळकोट पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार एपीआय श्रीराम माचेवाड यांनी तपास करून 12 तासात ट्रॅक्टरसह चोराला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले। त्यामुळे ट्रॅक्टर मालक इमाम अहमदसाब कासार यांनी एपीआय श्रीराम माचेवाड व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत। सोमवारी माझा ट्रॅक्टर चोरीला गेला होता, तरी मी पोलीस ठाण्याला तक्रार केली व माचेवाड साहेब यांनी व त्याचा स्टॉप संपूर्ण मिळून माझा ट्रॅक्टरचा शोध घेतला। ट्रॅक्टर सापडला आणि चोर बी सापडला। माचेवाड साहेबाचे व सर्व पोलिसाचे मी आभार मानतो। 10 ऑगस्ट 2026 सोमवारी पहाटे दरम्यान वीरभद्र परिसरातून एक महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला व वरिष्ठांना सदरची माहिती देऊन माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे 2 पोलीस स्टेशनला 2 पथके तयार करण्यात आले। एका पथकात आम्ही स्वतः व काही पोलीस अंमलदार व दुसरे पथक तयार करून पोलीस स्टेशन परिसरामध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली व आरोपीचा शोध घेण्याकामी आम्ही रवाना झालो। शोध घेत असताना CCTV पाहणी केली। CCTV पाहणी दरम्यान आम्हाला एक संशयित इसम ट्रॅक्टर चोरी करून जाताना दिसून आल्यानुसार त्याप्रमाणे आम्ही तपास केला। तपास करत असताना आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर चोरी करणारा इसम व ट्रॅक्टर एका ठिकाणी आहे। त्यानुसार आम्ही तपास करत सदर गुन्ह्यातील आरोपी व महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर हे ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर आलो। त्यानुसार ट्रॅक्टर व ट्रॉली हे जप्त करण्यात आली। आरोपीला अटक करून त्यानुसार माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपीचा MCR मंजूर केलेला आहे व सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे।